या अलीकडे या अलीकडे साईडला भाषण उद्या मग भाषण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, घटना दिली, संविधान दिले, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ उमासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय मिनलताई साठे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहत असताना माझ्या समवेत आदरणीय माजी आमदार धनाजीराव साठे, आदरणीय दादासाहेब साठे, या भागाचे राष्ट्रवादीचे समन्वयक मिलिंदजी वालवडकर, ज्यांनी आता आपल्या शिव मल्हार ब्रिगेडच्या माध्यमातून मिनलताई आपल्याला जाहीर पाठिंबा दिला, ते संजय हाके पाटील, दीपालीताई पांढरे, वर्षाताई शिंदे, महेश नाना साठे, योगेशजी पाटील, संगीताताई जोगदनकर, ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला ते विठ्ठल परिवाराचे किरणदादा गोडके, श्रीकांतजी शिंदे, कल्पनाताई जगदळे, प्रियंकाताई परांडे, राहुलदादा पाटील, सुधीरदादा पाटील, मारुतीराया वाघमारे, पोपट मामा लोंढे, विभूषण कांबळे, चंद्रकांत माने, संतोषजी साळवे, नारायणदादा गायकवाड, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, महायुतीचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते, कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करते। या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा यांचे, या तिघांच्याही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनो आणि माझे पत्रकार बांधवांनो, मी भूमिपुत्र शेतकरी संघटना यांचे मनापासून आभार व्यक्त करते। त्यांनी मिनलताई साठे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। पुन्हा एकदा भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि शिव मल्हार ब्रिगेड यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केली। यामध्ये माढ्याची पार्श्वभूमी, वर्षानुवर्ष या ठिकाणी सुरू असलेला कारभार आणि म्हणून जनतेने केलेला विचार, या संदर्भातलं आपलं सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं। मिनलताई, मला मनाला समाधान वाटते, आदरणीय दादांनी आपल्याला उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा आमच्यातल्या मातृशक्तीला नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याचं समाधान वाटते। मला वाटतं जिल्ह्यामध्ये ह्या एकमेव महिला उमेदवार आहेत, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिला उमेदवार नाहीयेत, या एकमेव महिला उमेदवार आहेत। आणि म्हणून सोलापूर जिल्हा खरं तर या भागामध्ये आलं किंवा या रस्त्याने जरी आलं तरी पंढरीच्या विठुरायाची आठवण होते, ते माझं श्रद्धास्थान। मिनलताई, तुम्ही बोलत असताना क्षणभर मला भास झाला की पंढरीच्या विठुरायाची ही रुक्माई आता खरी जनसेवक म्हणून आपल्यामध्ये उभी राहिली आहे। या रुक्माईला साथ देण्यासाठी आपण सगळेजण तिला पाठिंबा देताल, तिला सहकार्य करताल, हा मला विश्वास वाटतो। महायुती सरकारने गेली 2-2.5 वर्षामध्ये अतिशय उत्तमरित्या काम महाराष्ट्रामध्ये केलं। आदरणीय दादांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण दादांसोबत आलो, कारण की तो निर्णय होता तो राज्याच्या विकासासाठी होता, तो निर्णय होता तो विद्यार्थ्यांच्या उद्याच्या शैक्षणिक आयुष्यासाठी होता, तो निर्णय होता तो महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी होता, तो निर्णय होता तो कष्टकरी कामगार शेतकरी मजुरांसाठी होता, तो निर्णय होता तो युवकांच्या सळसळत्या रक्ताला चैतन्य देण्यासाठी होता। आणि म्हणून आम्ही सगळे दादांसोबत पहिल्या दिवसापासून दादांनी कामाला सुरुवात केली। 10व्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनी लाडकी बहीण योजना
ही अर्थसंकल्पामध्ये मांडली. जसजसे दादा अर्थसंकल्प सांगत होते तसतसे विरोधकांचे चेहरे काळे निळे पडत होते. कारण की अर्थसंकल्प हा फक्त मांडण्यासाठी असेल. आता निवडणुका आलेत, त्याच्यामुळे सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली की लाडकी बहीण योजना जी आहे ती प्रत्यक्षात येणार नाही, ती फक्त कागदोपत्रीच राहील. म्हणून सुरुवातीला टीका करणाऱ्या विरोधकांनी सांगितलं हा निवडणुकीचा जुमला आहे, ही योजना प्रत्यक्षात येऊच शकणार नाही. पण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, त्यावेळेस विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण राजकारणाच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आहे ज्यामध्ये थेट सरकारच्या खात्यामधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. आहे का कोणी मध्यस्थी? मध्यस्थी आहे का याच्यामध्ये? कोणीच नाही. आमच्या मायमाऊलींनी डॉक्युमेंट गोळा केले, बँकेत गेल्या, बँकेमध्ये खातं उघडलं. पहिलं आमच्या या महिला भगिनींचं खातं नवऱ्याच्या खात्याबरोबर होतं, जॉईंट अकाउंट मध्ये. त्यांनी ते काढून घेतलं. त्यांना माहितीये नवऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले की आपल्याला काही समजत नाही, किती येतात किती जातात काही कळत नाही. आता आपलं स्वतःचं खातं चालू होणार आहे, आपल्या नावाचं खातं चालू होणार आहे. म्हणून या सगळ्यांनी स्वतःचं खातं बँकेत चालू केलं आणि महाराष्ट्रामध्ये 2,40,00,000 महिला भगिनींनी स्वतःचं खातं चालू केलं. इतक्या आमच्या महिला भगिनींनी साक्षर झाल्या. जरा मला हात वर करून सांगा बरं, किती माझ्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला? जरा व्यवस्थित हात वरती करा. माझ्या पत्रकार बांधवांना जरा आमचा फोटो घ्या बरं, इतका सुंदर. व्यवस्थित हात वरती करा. 7,500 रुपये आपले स्वतःचे खात्यात जमा झालेले आहेत. नवऱ्याचे नाहीत, भावाचे नाहीत, सासऱ्याचे नाहीत, सासूचे नाहीत, आपले स्वतःचे पैसे आहेत. धन्यवाद. आणि या सगळ्या मायमाऊलींनी आतापर्यंत त्यांना समजत नव्हतं नवऱ्याच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतात, पण आता यांच्या स्वतःच्या बँकेत खात्यात पैसे. आता पैसे जमा झाले की मोबाईल वरती मेसेज येतो ना पैसे आलेत, आणि ते नवऱ्याला सांगतात माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत 7,500 रुपये जमा झाले. इथून माग आमच्या महिला भगिनींना दिवाळीचा सण साजरा करायचा आहे, नवरात्रीचा उत्सव करायचा आहे, घटामधली आराधना करायची आहे, गणरायाच्या आगमनामध्ये 3 दिवस माहेरवाशीन म्हणून गौराई येते, गौराईचा हळदी कुंकू करायचं. हे काही करायचं असेल तर नवऱ्याकडे 1,500 रुपये मागावे लागत होते. बरोबर ना? यावेळेस मागितले का कुणी? मागितले का? नाही मागितले. कारण महायुती सरकारने खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या 7,500 रुपये जमा केले होते. इथून माग घर खर्चासाठी नवऱ्याकडून 1,000 रुपये घेतले तरी आमच्या महिला भगिनी 900 रुपये खर्च करायच्या, 100 रुपये साडीच्या घडीत ठेवायच्या, पण नवऱ्याला हिशोब मात्र 1,000 रुपयाचेच द्यायचं. पण ते साडीच्या घडीमध्ये जे 100 रुपये ठेवले होते त्या बिचाऱ्या कधी स्वतःसाठी नव्हते वापरत. घरामध्ये एखादं आजारपण आलं तर त्या आजारपणामध्ये त्याचा वापर करतात. मुलाच्या शिक्षणासाठी, लेक सासरी गेलीये त्या लेकीसाठी, अचानक घरी आलेल्या पै पाहुण्यांसाठी हे 100 रुपये ती बाजूला ठेवायची. इतकंच काय, अडचणीच्या काळामध्ये नवऱ्याने तिला पैसे मागितले तर ती हळूच म्हणायची माझ्याकडे तर नाही आहेत पण मी शेजारीला विचारून बघते आहेत का. हसतात म्हणजे सगळे प्रयोग झालेले आहेत. बरोबर ना? पण ती सांगायची मी पैसे देते शेजारची कुण आणून, पण मला तुम्ही 8 दिवसात परत करायचे, ते परत मला शेजारचीने द्यायचे. आणि माऊली 100 रुपये जे साठवलेले साडीच्या घडीमध्ये ती घेऊन नवऱ्याला द्यायची आणि नवऱ्याची अडचणीच्या काळामध्ये त्याच्या पाठीशी उभी राहायची. ही आमची मातृशक्ती आहे, हे आमचं मातृत्व आहे. एक कुटुंब सावरण्याची ताकद तिच्यामध्ये. कुटुंबाला कधी ते अडचणीत आणत नाहीत. आणि म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्याचे वित्तमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी ठरवलं महाराष्ट्रातल्या 4,70,00,000 या महिला मतदार आहेत,
पण त्यांना ज्यांना आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात, ज्यांना खऱ्या अर्थानं आपण आर्थिक सक्षम केलं, सबल केलं, तर हा माझा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सक्षम आणि साक्षर होईल. म्हणून या सगळ्या बहिणींच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. आतापर्यंत 5 हप्ते या महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले, बरोबर ना? पण सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली, काँग्रेसवाल्यांनी तर सांगितलं आम्ही सत्तेत आलो की पहिल्यांदा ही योजना बंद करू. मला प्रश्न पडला, इतकी चांगली योजना आहे, 1,500 रुपये महिला भगिनींना मिळतात, पण का बंद करायचे असेल यांना? का बंद करायचे असेल? तुतारीच्या खासदार तर बोलल्या 1,500 मध्ये काय होतंय? आता वांग्याच्या शेतामधून कोट्यावधी रुपये उत्पन्न घेणाऱ्यांना काय कळणार 1,500 मध्ये काय होत? कळेल का? 1,500ची किंमत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली ही माणसं हॉटेलमध्ये जेवायला गेले तर 1,500 रुपये टिप देतात. त्यांना काय कळणार 1,500 रुपयामध्ये काय होतं? आमची माऊली दवाखान्यात जायचं म्हणलं तर डॉक्टरांनी 200 रुपये मागितली, तर ती आता ती त्या 1,500 रुपये मधली देणार आहे. मुलाच्या शिक्षणाची फी भरायची असेल तर ती आता त्या 1,500 मधून देणार आहे. मुलगी वयात येत असेल, तिला मासिक पाळी येत असेल, तिने कधी सॅनिटरी नॅपकिन मागितलं तर आई देऊ शकत नव्हती, पण आता ही आई आत्मविश्वासाने सांगेल की माझ्या लेकीसाठी सुद्धा मी तिला जे पाहिजे ते देऊ शकेल. खऱ्या अर्थानं ही माझी महिला सक्षम आणि साक्षर झाली. त्यांना 1,500ची किंमत काय कळणार? इतकंच काय, पण ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून महाविकास आघाडीवाले हायकोर्टात गेले. कोर्टात गेले की योजना बंदच झाली पाहिजे म्हणून, पण कोर्टाने सुद्धा त्यांना पेटाळलं आणि सांगितलं ही योजना लोककल्याणकारी आहे, महिलांच्या हिताची आहे, त्याच्यामुळे ती चालूच राहिली पाहिजे. आणि कोर्ट सुद्धा माझ्या या मायमाऊलींच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. मी कोर्टाचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या महिला भगिनींना साथ दिली. पण ज्यावेळेस पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यावेळेस तुतारीच्या संसद रत्न म्हणल्या पैसे काढून घ्या नाहीतर परत पैसे जातील. म्हणल्या ना? गेले का तुमचे पैसे परत? नाही गेले. भाऊ जेव्हा बहिणीला ओवाळणी देतो तेव्हा ती ओवाळणीचे पैसे परत घेतो का? नाही घेत. या भावांनी सुद्धा तुम्हाला साथ दिली. त्या पुढे जाऊन म्हणतात मला या माध्यमातून प्रश्न विचारायचे. माझे पत्रकार बांधव या ठिकाणी बसलेत, आवर्जून तुमच्या माध्यमातून मला हा प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी जाहीररित्या विचारलं की 1,500 मध्ये तुम्ही महिला भगिनींना विकत घेताय का? खरं तर या भावांनी दिलेल्या ओवाळणीचा सौदा तुम्ही 1,500 मध्ये करताय, महिला भगिनींना विकत घेण्यासाठी करताय का? ही तुमची कोणती मानसिकता? त्याच्यामुळे तुम्ही या महिला भगिनींचा अपमान केला. माझे 2,40,00,000 महिला भगिनींचा अपमान केलाय. त्यांची तुम्ही जाहीररित्या माफी मागितली पाहिजे. कारण एका भावाने बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे, तिला आर्थिक साक्षर, आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओवाळणी आहे. त्याची तुलना तुम्ही विकत घेण्यापासून बहिणीच्या नात्यापर्यंत करताय. हा आमचा आत्मसन्मानाचा झालेला अपमान आहे आणि म्हणून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून जिथे जिथे तुतारीचा उमेदवार उभा आहे, तुतारीवाले तुमच्या विरोधात आहेत. तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून तुमच्यासाठी विरोध करतात, कोर्टात जातात, तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवतात. म्हणून तुमच्या माध्यमातून मी जाहीररित्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सांगते, जिथे जिथे तुतारीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपल्याला मतदान करायचंय, कारण ते आपल्या विरोधात आहेत. ज्यांनी आपल्याला विरोध केला त्यांचा आपल्याला विरोध, बरोबर ना? आपल्याला विरोध केला, त्यांना पैसे मिळू नये म्हणून विरोध केला, या महिला सक्षम झाल्या नाही पाहिजे म्हणून विरोध केला, साक्षर झाल्या नाही म्हणून विरोध केला. त्यांना आमचा विरोध आहे आणि हा विरोध येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचा. आणि म्हणून आपली साथ 3 नंबरचं घड्याळाचं चिन्ह मिळेल साठ्यांना. महायुती सरकारने जशा लाडक्या बहिणींना या योजना दिल्या तशाच पद्धतीच्या योजना या लेक लाडकी असेल. ग्रामीण भागामध्ये मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरती फिरते. खरं तर लाडकी बहीण योजना हे प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना मला विचारायचं, योजना अरे बाबांनो तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही गर्भ श्रीमंत लोक आहेत. ही योजना माझ्या वाड्या वस्त्या पाड्यावरच्या आदिवासी महिला भगिनी, दुर्बल घटकातल्या महिला भगिनींसाठी.
लेक लाडकी योजना सुद्धा अशीच योजना. मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती आता 5,000 रुपये, ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, ती 7वीत गेली की 7,000 रुपये, आणि ती 18 वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम 75,000 रुपये तिला मिळणार. आणि खऱ्या अर्थानं या योजना सुरू झालेल्या आहेत यासाठी की आजही मुलींचा जन्मदर कमी आहे, खऱ्या अर्थानं तिचं शिक्षण व्हावं, तिला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून लेक लाडकी योजना सुरू केली. पिंक रिक्षा असेल, अन्नपूर्णा योजना असतील. अन्नपूर्णा योजनेमध्ये मला आवर्जून सांगायचंय, जसं राज्याचं बजेट आहे तसं आमच्या महिला भगिनींचं किचन मधलं बजेट असतं, बरोबर ना? दर महिन्याचं किचनचं बजेट असतं. गॅस सिलेंडरची महागाई वाढली तरी आम्हाला टेन्शन येतं. आता सरकारने त्याची सुद्धा काळजी घेतली की लाडक्या बहिणींच्या कपाळावरती आठ्या दिसल्या नाही पाहिजेत, म्हणून वर्षभरामध्ये 3 सिलेंडर मोफत. पैसे मिळालेत का? 804 रुपये प्रमाणे ज्या महिला भगिनींच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे आणि ज्यांचं रेशनिंग कार्ड पिवळं आणि केशरी आहे त्या महिला भगिनींना वर्षभराचे 804 रुपये प्रमाणे एका सिलेंडरचे पैसे मिळणार. बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले. आता बघा, सिलेंडर पण नावावरती करून घ्यायचं आहे, खातं पण नावावरती झालं, बरोबर ना? आर्थिक साक्षर सक्षम झाला की नाही? नाहीतर लग्न करून सासरी निघताना माहेरवरून अंधनाने वर बवळणी असायची, 5 ताटं, 5 वाट्या, 5 चमचे, त्याच्यावर फक्त नाव, तेवढीच नावं असायची ना भांड्यांवरती. दुसरं काय होतं का? हंडा, पातेलं, तपेलं सोडलं तर. पण या सरकारच्या माध्यमातून आता आमच्या महिला भगिनींचं स्वतःचं खातं आहे, स्वतःच्या नावावरती आता गॅस सिलेंडर पण होतील. आणि आता माझ्या बांधवांना विनंती आहे, एक दिवस जागतिक महिला दिवस साजरा करून आमच्या महिला भगिनींना मान सन्मान देण्यापेक्षा 365 दिवस त्यांना सन्मान द्यावा. आता निम्मा अर्धा सातबारा सुद्धा त्यांच्या नावावरती करा, म्हणजे खऱ्या अर्थानं ते आता आर्थिक साक्षर होतील. धन्यवाद. माझ्या भावांनी टाळ्या वाजून संमती दिली. तुम्हाला सगळे भाऊराय तुमच्या पाठीशी आहेत. इतक्या चांगल्या योजना या महायुती सरकारने आणले आणि केवळ महिला भगिनींसाठी नाही तर माझ्या शेतकरी बांधवांची शेतीची वीज बिलं देखील माफ केली. माझे बरेच बांधव या ठिकाणी असतील ज्यांच्या शेतीची वीज बिलं ही 60,000, 70,000, 80,000, 90,000 अशी होती. झाली ना माफ? जरा हात वर करून सांगा बरं मला किती जण. माझ्या पत्रकार बांधवांना भावांचा पण फोटो घ्या, माझ्या भावांचा सुद्धा फोटो आला पाहिजे. एवढ्या सगळ्या भावांचे माझी महायुती सरकारने शेतीची वीज बिलं माफ केले, त्याच्याबद्दल आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या मनापासून धन्यवाद देऊयात. आणि म्हणून हे सरकार तुमचं आणि माझं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना जगता आलं पाहिजे, ते पण स्वाभिमानाने. म्हणून या योजना त्यांनी आपल्याला दिल्या. फक्त योजना दिल्या, घोषणा केल्या असं झालं का? प्रत्यक्षात आणल्या की नाही? म्हणून बोले तसे चाले त्याची वंदावी पावले. खऱ्या अर्थाने जसं सरकार बोललं तसं चाललं. हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलं. पाठीमागं माझे काही युवक बांधव आहेत, युवकांसाठी सुद्धा प्रशिक्षण भत्ता सुरू आहे. महिना 10,000 रुपये प्रशिक्षण घ्यायचं आणि 10,000 रुपये महिना भत्ता. 25,000 औद्योगिक युनिटची निर्मिती या सरकारच्या माध्यमातून केली जाते, जेणेकरून वर्षभराला 50,000 रोजगार निर्मिती केली जाते. खऱ्या अर्थानं युवकांच्या हाताला आता रोजगार देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतंय. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाची तरतूद या सरकारने केली. काल मी माझ्या भागात पदयात्रेच्या निमित्तानं होते. माझ्या खडकवासला विधानसभेच्या अध्यक्ष ज्या त्यांचं माहेर तुमच्या सोलापूरचंच आहे, त्या माझ्यासोबत असताना मला सांगितलं, ताई माझी मुलगी डिग्री करतीये आणि आजच आम्हाला मेसेज आला आणि समजलं तिची 60,000 रुपये उच्च शिक्षणाची फी सरकारने माफ केली आणि 60,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा. आज उच्च शिक्षण घेताना सुद्धा सरकार तुम्हाला सहकार्य करते की तुमच्या पाल्यांनी शिकलं पाहिजे. आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मला नाही डॉक्टर होता आलं, मला नाही इंजिनियर होता आलं, मला नाही पायलट होता आलं, नाही वकील होता आलं, पण माझ्या लेकरांना शिकलं पाहिजे, लेकीने शिकलं पाहिजे असं प्रत्येक पालकाला वाटतं. आता सरकारने सुद्धा त्याचा तुम्हाला पाठिंबा दिलाय. आता तुम्हाला वाटतं तितकं शिक्षण तुम्ही तुमच्या पाल्याला देऊ शकता आणि हे फक्त आणि फक्त महायुती सरकार करू शकतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुती सरकारला मतदान करायचं. या महायुती सरकारमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार हे धनुष्यबाणावरती असतील. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे उमेदवार
हे कमळावरती असतील आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरती असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे 3 चिन्ह घेऊन उमेदवार उभे, मला आपल्या माध्यमातून विनंती करायची, आपला मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, गोतावळा असेल, त्या सगळ्यांना आवर्जून सांगा की तुम्ही त्या त्या भागामध्ये या 3 चिन्ह समोरच्या उमेदवारांना मतदान करा आणि पुन्हा एकदा हे महायुती सरकार दिमागामध्ये सत्तेमध्ये बसवा, जेणेकरून ह्या सगळ्या योजना चालू राहतील. इतक्या चांगल्या योजना तुम्हाला दिल्या, तुम्हाला असं वाटतं का ह्या योजना बंद पडाव्यात? वाटतं का? किती जणांना वाटतं ह्या योजना चालू राहिल्या पाहिजेत? जवळजवळ सगळ्यांना, फक्त माझ्या इथे काही थोड्या बांधवांना वाटत, त्यांनाही वाटतंय. आता मागच्या सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांनाच वाटतं, इकडं सगळ्यांना वाटतंय की योजना चालू राहिली पाहिजे. मग आपलं मतदान कोणाला? आपलं मतदान कोणाला? तिकडे अपक्ष आणि तुतारीला आवाज गेला पाहिजे. आवाज किती जोरात पाहिजे? आपलं मतदान कोणाला? म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची, सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, लोकसभेच्या निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या गेल्या त्या मुद्द्यावरती आता विधानसभेच्या निवडणुका होणार नाही. होतील का? लोकसभेमध्ये विरोधकांनी सांगितलं संविधान बदललं जाईल, अबकी बार 400 पारचा नारा दिला होता. बदललं का संविधान? नाही बदललं. काही ठिकाणी भावनिक वातावरण केलं ना, भावनिक वातावरण, आम्ही त्याला बळी पडलो. माझ्या या भावांना बहिणींना विनंती करायची, लोकसभेला चुका झाल्या असतील त्या आता आपण विधानसभेला दुरुस्त करू. त्याच्यामुळे भावनिकतेला आपण आता बळी पडायचं नाही. आपण काम करणाऱ्या सरकारला मतदान करायचं. तुतारीवाले म्हणत होते दादा समवेत जे गेले ते गद्दार बोलले होते ना. अरे मग उमेदवारी देताना तुम्ही आम्हाला गद्दार बोलत होता, तर आमच्यातले 10 जण घेऊन तुम्ही त्यांना उमेदवारी दिली, मग ते डिटर्जंट मध्ये साफ झाले का? कसे काय साफ झाले? तुम्ही ज्यांना गद्दार बोलत होता त्यांनाच बरोबर घेतलं, उमेदवारी दिली, कित्येक ठिकाणी उमेदवारी दिली. मग तुम्ही गद्दारांना उमेदवारी कशी काय दिली? म्हणजे केवळ आणि केवळ दादांना बदनाम करायचं आणि फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि निवडणुका जिंकायच्या. आणि म्हणून फक्त खुर्चीवर डोळा असणारे हे विरोधक, हे तुतारी गट, आता यांच्या विरोधातली आपली लढाई. म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची, या सरकारने आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना आणले, हे सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. म्हणून हा लढा, ही निवडणूक, माढ्यामधली निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची निवडणूक आहे. आणि म्हणून माढ्याची जनता ही या मिनलताई साठेंच्या सोबत असतील. जनशक्ती म्हणून तुम्ही त्यांच्या समवेत असतात. कोणी काही बोलू देत. अभिजित पाटील आपण काही बोलला होता की शिंदेचा साठालोटा आहे म्हणून. शिंदेचं साठालोटा काढण्यापेक्षा तुमचं साठालोटा कुणाचं किती कशा बरोबर होत आहे याचा इतिहास माढाकरांना माहित. सगळ्याच गोष्टी बोलायला सुरुवात केली तर अवघड होईल. म्हणून आम्ही बोलायचे का? आपण सगळे सुज्ञ आहात. आपल्याला ही लढाई जी जिंकायची. 23 तारखेला मिनलताई साठेंचा विजयाचा गुलाल उधळला की त्यावेळेस एकदा खरपूस सर्वचार आपण या सगळ्यांचा घेऊ. आता आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. एका मातृत्वाला, एका सृजनतेला जिच्या गर्भाचा रंग लाल आहे, 9 महिने 9 दिवस गर्भात बाळ वाढवणाऱ्या मातृत्वाला बाळणपणाच्या किती काळ झाल्या तरी ती सहन करते, कारण ती सृष्टीची निर्मिती करते. ही सृष्टीची निर्मिती करणाऱ्या मातृत्वाला उमेदवारी मिळाली आहे. तिच्या सोबत आपण सगळेजण आहोत आणि मला खात्री आहे आपण सगळेजण तिला पाठिंबा देताल, तिच्या बरोबर विश्वासाने उभे राहतात. या सगळ्यांमध्ये या माढ्यामधून जवळजवळ 93,000 महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत. या लाडकी बहिणीच्या निमित्ताने मला विनंती करायची, या महिला भगिनींनी जरी मिनलताई साठेंना मतदान केलं तरी आम्ही प्रथम क्रमांकावरती निवडून येतो. पण म्हणून भावांनी माघार घ्यायची नाही. भावांची वीज माफ झालेत. आदरणीय दादांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, महायुती सरकारने तुम्हाला सहकार्य केलं ना. त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. आता आपण त्यांच्या ऋणामध्ये आहोत ना.
मग ही ऋणातली उतराई जर करायची असेल तर आपण मतदानाच्या माध्यमातून करूयात। आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला मिनलताई साठे यांच्या समोरील घड्याळाचं चिन्ह आहे, त्याच्या समोर आपल्याला बटन दाबायचं। कोणी कितीही काही सांगू देत, पण आदरणीय दादा सुद्धा मिनलताईंच्या प्रचारासाठी येणार आहे, त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका। 4 दिवसापूर्वी राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब येऊन गेले, आज मी आले, आदरणीय दादा 2 दिवसांनी येणार आहेत। मिनलताई, महाराष्ट्रामध्ये आपले इतके उमेदवार उभे आहेत, प्रत्येक ठिकाणी आमच्या तिघांना जाणं शक्य होत नाही। मिनलताई एकमेव उमेदवार आहेत ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही तिघही गेलोय। त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता, कोणत्याही गैरसमजला बळी न पडता या माऊलीच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहतात, हा मला मानाकरांवरती विश्वास आहे। पुन्हा एकदा 23 तारखेच्या निकालामध्ये तुमच्या समवेत गुलाल उधळायला मला आमंत्रित करताल, हा विश्वास या निमित्तानं मला वाटतो। या महायुतीमध्ये महायुती सरकार तर पुन्हा सत्तेमध्ये येणारच आहे, ते पण दिमागात येणार आहे, कारण महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनी हे मातृत्व आणि मातृशक्ती महायुतीच्या बरोबर आहे। जिथे जिथे ही मातृशक्ती असते, जिथे जिथे हे मातृत्व असतं, तिथे तिथे विजयाची पताका दिमागाने डोलते। आणि म्हणून या महायुती सरकारमध्ये स्थापन होत असताना आपल्या सगळ्यांचा वाटा त्यामध्ये लाख मोलाचा असणार आहे। म्हणून या निमित्तानं पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना या शुभेच्छा देते। आणि यामध्ये मिनलताई या नगराध्यक्ष होत्या, एक राजकीय वारसा त्यांना मिळालेला आहे। आदरणीय धनाजीराव तात्या साठे असतील, आदरणीय दादासाहेब साठे असतील, यांच्या माध्यमातून जनसेवा करत त्या इथपर्यंत आलेल्या आहेत। त्यांच्या काळामध्ये त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घेतला, म्हणजे घरावरच्या पाट्यांवरती महिलांची नावं त्यांनी टाकली आणि खऱ्या अर्थानं या मातृत्वाला एक नाव सन्मान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले। त्यांनी अनेक विषय त्यांच्या भाषणामध्ये सांगितले, पण तरी सुद्धा सीना नदीवरील प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना यास पूर्णपणे सहकार्य मिनलताईंचं राहील। महिलांसाठी शैक्षणिक संकुल त्या उभारतील आणि लाडक्या बहिणींना नेहमीप्रमाणे सत्तेत येत असताना एक नेतृत्व मिळत असताना अधिकची साथ मिळेल, हा विश्वास आणि खात्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना पुनश्च एकदा देते। इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलो त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। महायुती म्हणून माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते। आणि महायुतीच्या एकजुटीने मिनलताईंच्या विजयावरती आपण सगळेजण शिक्कामोर्तब करणार आहात। एकदा जोरदार टाळ्या वाजवून मिनलताईंना मनापासून शुभेच्छा देऊयात। आपण सगळ्यांनी घेतलेले कष्ट, परिश्रम, प्रामाणिकपणे केलेली जनसेवेला दिलेली साथ यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून ऋणी आहे। आपली लढाई ही धनशक्तीच्या विरोधात आहे, म्हणून जनशक्तीचा सन्मान करत सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहतात, हा एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती।